हाय गाईज, माझं नाव स्वप्नील गुरव आहे. मी कॉस्मेटिक शॉप रनिंग करतो. हे माझं शॉपला आता ऑलमोस्ट 4 वर्ष व्हायला आली. म्हणजे या फेब 2024मध्ये 4 वर्ष पूर्ण होतील, सक्सेसफुली पूर्ण होतील. तर माझा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा हेतू आहे की मला जे आपली मराठी मुलं आहेत ना, त्यांना सांगायचं आहे. म्हणजे त्यांचं एज, म्हणजे एजची ॲक्च्युली लिमिट नाही आहे बिझनेसमध्ये. तुम्ही कोणत्याही एजला करू शकता. पण जे आता जे यंग आहेत, जे यंग जनरेशन आहे आपली, त्यांना सांगायचं आहे की बाबा रे, नोकरी आहे ना, तुम्ही करा. नाही असं नाही, मी असं म्हणत नाही की नोकरी नका करू. नोकरी करा. नोकरी ठीक आहे, एका लेवलपर्यंत ठीक आहे. पण आहे ना, जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल ना, तर ते फक्त एकच वे आहे, किंवा बिझनेस. कोणताही करा. कोणता म्हणजे एकदम छोट्यातला छोटा किंवा मोठ्यातला मोठा करा, कोणताही करा. पण त्यात तुमचं ना 101% डेडिकेशन द्या. हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो तुम्हाला. आता मी 12-13 वर्ष मी नोकरी केली. असं नाही की मी नोकरी नाही केली. मी नोकरी केली, पण ना मी नोकरी करताना ना सतत माझं ना नोकरीमध्ये असं जास्त मनच लागत नव्हतं. माझं फक्त मन की आपल्याला काहीतरी स्वतःचं करायचं आहे, हेच माझा विचार होता. काय करायचं आहे, काय करणार. मला 1% कसलं नॉलेज पण नव्हतं, आणि ना माझ्या कोणी बॅकग्राऊंडमध्ये होतं, ना आपल्याला वसीयत दिली जाते ना त्यातलं काय होतं. पण मला नोकरी नाही करायची. हे मी कंटिन्यू म्हणजे 11-12 वर्ष विचार करत होतो. 11-12 वर्ष विचार करत होतो, आणि फायनली ते माझं स्वप्न जे आहे की काहीतरी व्यवसाय करावा, ते पूर्ण झालं 2021 साली फेब महिन्याच्या 6 तारखेला. सो मी मराठी मुलांना हेच सांगू इच्छितो की अगं जर कोणी एक जरी मराठी मुलगा यांनी जर माझं व्हिडिओ बघून त्याचं जर मनात आलं की नाही बा, आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट केला, स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, तर मी खूप थँकफुल बोलीन मला स्वतःलाच. बिकॉज ना मराठी मुलांनी, मी तर बोलतो 10पैकी 10 मुलांनी व्यवसाय क्षेत्रामध्ये आलंच पाहिजे. आज जे इतर जे लोक आहेत ते या बिझनेस क्षेत्रामध्ये आहेत, पण आज त्यांची कंडिशन ॲक्च्युली बघायला गेलात तर आपल्यापेक्षा खूप पटीने चांगली आहे, जे ज्या बिझनेस क्षेत्रामध्ये आहेत. आणि मराठीची जनरेशन आहे, यंग जनरेशन, ती नोकरी करून ना त्या लेवलपर्यंत नाही पोचू शकत. त्यामुळे डू युअर ओन बिझनेस. थँक्यू व्हेरी मच.